नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत उपयुक्त रोजच्या दैनंदिन जीवनात होणाऱ्या स्मार्ट टिप्स। तर पहिली आहे, लसूण सोलताना वेळ लागतो आणि हातांना वास येतो। तर त्यासाठी एका छोट्या उपाय म्हणजे लसूण गरम पाण्यात 5 मिनिटं भिजत ठेवा। पाण्यातून काढून हाताने दाबा, थोडं दाबा की लगेचच साल निघून जाते। तर हा उपाय वेळ आणि श्रम दोन्ही वाचवतो, हातालाही चिकटपणा राहत नाही, स्वयंपाक देखील पटकन होतो। तर दुसरी टीप आहे आपली, कणिक मळून काही वेळातच ती काळवंटे किंवा पोळ्या फाटतात। तर कणिक मळताना त्यात 1 चमचा तेल किंवा थोडंसं दूध टाका। कणिक मऊ राहते आणि पोळ्या देखील छान लवचिक होतात। तर जास्त वेळ झाकून ठेवले तरी देखील पीठ कोरडं होत नाही, पोळ्यांचा स्वाद देखील चांगला येतो। तिसरी टीप आहे आपली, फ्रीजमध्ये अन्नाच्या वासामुळे विचित्र गंध येतो। तर 1 कप बेकिंग सोडा घेऊन फ्रीजच्या कोपऱ्यात ठेवा। तो सगळे दुर्गंध शोषून घेतो आणि फ्रीज ताजा वाटतो। प्रत्येक 15 दिवसांनी सोडा बदला। कोणताही केमिकल न वापरता घरगुती उपायांनी आपण फ्रीजमधला वास घालू शकतो। तर चौथी टीप आहे, चहा उकळताना त्यात थोडंसं सूंठ पावडर आणि चिमूटभर मीठ टाका। या छोट्याशा उपायामुळे चहा चविष्ट लागतो। थोडी दालचिनी किंवा वेलदोडा घातल्यास छान सुगंध देखील येतो। तर थकवा उरतो आणि मूड ताजातवाना होतो। हिवाळ्यात तर अगदी परफेक्ट असा तुम्ही चहा बनवू शकता। 5वी टीप आहे, नवीन किंवा नॉनस्टिक नसलेल्या कढईत अन्न पटकन चिकटतं। तर कढई गरम करून त्यात थोडंसं मीठ टाका आणि कोरडं पसरवा, मग अन्न शिजवा। कढईला अन्न चिटकत नाही आणि साफ करायला देखील सोपं जातं। तर तेल पण यामुळे वाचतं आणि स्वयंपाक देखील पटकन होतो। 6वी टीप आहे, साखर डब्यात ठेवताना ती कधी ती गोठली जाते। तर त्यासाठी डब्यात एका छोट्या ब्रेडचा तुकडा टाका। ब्रेड नमी शोषून घेतो आणि साखर मऊ राहते। असं केल्याने साखर पटकन वापरता येते आणि महिनाभर तशीच छान साखर राहते। 7वी टीप आहे, तांदूळ दीर्घकाळ साठवताना त्यात वाळवी येते। तर त्यासाठी तांदळात 4-5 लवंगा किंवा सुकी मिरची टाका। कीटक आणि वास दोन्ही टाळता येतात। तांदूळ चांगला राहतो आणि साठवणूकही सोपी होते। तर घरात सहज सापडणाऱ्या गोष्टींचा देखील आपण चांगला उपयोग करू शकतो। 8वी टीप आहे, खोबरं किसून साठवताना त्यात बुरशी येते। तर त्यासाठी कोरडं खोबरं बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा। तो डब्बा फ्रीजमध्ये ठेवा, तुमचं खोबरं महिनाभर टिकेल। साबुदाणा खिचडीसाठी देखील हे परफेक्ट आहे, तुम्ही वापरू शकता। 9वी टीप आहे, हळद लावल्यानंतर हात पिवळसर होतात, मग हळदवरती लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ चोळा। 2-3 मिनिटात चोळून धुवून टाका, हात पुन्हा नॉर्मल दिसतात, पिवळसरपणा निघून जातो। स्वच्छ आणि सौंदर्यदृष्टीने हा उपाय उपयुक्त आहे। 10वी टीप आहे, दुधाच्या भांड्याच्या तळाशी आधी थोडंसं पाणी घाला, मग दूध टाका। भांडं काळं होत नाही आणि स्वच्छताही सोपी होते, दूधही उतू जात नाही। दैनंदिन स्वयंपाकात देखील ही तुम्हाला उपयोगी सल्ला आहे। 11वी टीप आहे, भोपळ्याच्या बिया काढून सोलून तव्यावरती हलका भाजा, त्यावर थोडंसं मीठ आणि मिरपूड टाका। तयार झाला आपला हेल्दी स्नॅक्स। बिया पचनासाठी आणि त्वचेसाठीही चांगल्या, कधीही खाऊ शकता तुम्ही। यामध्ये पोषणाचा खजिना जो आहे तो भरपूर प्रमाणात असतो। तर अशा प्रकारे छोट्या पण उपयुक्त टिप्स आपण पाहिल्या। जर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल। आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।